तुम्हाला जर साधं आणि त्याच प्रकारचं वरण खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही फोडणीचं असं या प्रकारे वरण करून पहा, अतिशय टेस्टी होतं। तर या पद्धतीने मी मिश्र डाळ ही करून ठेवलेली आहे। सर्व डाळी यामध्ये घेतलेल्या आहेत समप्रमाणामध्ये आणि शक्यतो मिश्र डाळीचंच वरण खावं, कारण बऱ्याच जणांना तुरीच्या डाळीने पित्त होते आणि या पद्धतीने आपण मिश्र डाळीचं वरण केलं तर सर्व डाळी आपल्या पोटात जातात। डाळ स्वच्छ धुवून कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। सोबत एक बटाटा आणि टोमॅटो घातलेला आहे। आता थोडंसं तेल घेऊन जिरे, मोहरी, हिंग, हळद, थोडासा गोडा मसाला, कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे, सोबत हळद घातलेली आहे आणि आता वरून मीठ घालून आपल्याला 2 ते 3 मिनिटाची उकळी आणायची आहे आणि आपलं खूप टेस्टी असं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे। नक्की करून पहा, या पद्धतीने अतिशय आवडणार आहे। तुम्हाला जर आंबट गोड वरण आवडत असेल तर चिंच आणि गुळही घालू शकता, अतिशय टेस्टी होतं।